सर्व श्रोत्यांना सप्रेम नमस्कार. आपण ऐकत आहात सनातन शास्त्र. आजच्या डिकोडिंग गॉड्स मालिकेत आपण उलगडणार आहोत महादेव शिव यांचे रहस्य. नमस्कार. आज आपण शिवाला म्हणजे फक्त एक देव म्हणून नाही बघणार आहोत, तर एक शक्तिशाली परिवर्तनवादी शक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहूया. आपल्याकडे ज्या कथा आहेत, जी प्रतीकं आहेत, शिकवण आहे, त्यातून शिवाचं स्वरूप आणि त्यांची तत्व आजच्या काळातही किती रेलेव्हंट आहेत हे समजून घेऊया. अगदी. आपण समुद्र मंथनाची कथा घेऊ, शिवाच्या रूपांमागील अर्थ समजून घेऊ आणि त्यांच्यातील गुणांना आपल्या जीवनात कसं आणायचं यावर बोलूया. नक्कीच. चला तर मग सुरुवात करूया एका खूप प्रसिद्ध कथेने. समुद्र मंथन म्हणजे यातून अमृत मिळवायचं होतं, पण त्याआधी काहीतरी वेगळंच घडलं, बरोबर? अगदी बरोबर. काय झालं की देव आणि असुरांनी अमृत मिळवण्यासाठी जेव्हा समुद्र मंथन केलं, तेव्हा अमृताच्या आधी हलाहल नावाचं अत्यंत घातक विष बाहेर आलं. हो. त्याची दाहकता इतकी होती की असं वाटू लागलं की आता सगळी सृष्टीच नष्ट होणार. बापरे. आणि तेव्हा कोणीच म्हणजे देव किंवा असुर कोणीच ते विष घ्यायला तयार नव्हतं. कोणीच नाही, कारण ते सहन करणं शक्यच नव्हतं. इथेच मग शिवाचं मोठेपण दिसतं. विश्वाच्या कल्याणासाठी ते स्वतः पुढे आले आणि त्यांनी ते सगळं विष पिऊन टाकलं, पण गिळलं नाही. त्यांनी ते आपल्या कंठातच ठेवलं, अडवून ठेवलं. अच्छा. त्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला आणि म्हणूनच त्यांना नीलकंठ असं नाव मिळालं. ही कथा तर आपण खूप वेळा ऐकली आहे, पण याचा आजच्यासाठी काय अर्थ घ्यायचा? म्हणजे फक्त सहन करायचं? नाही, फक्त सहनशक्ती नाहीये इथे. ही गोष्ट आहे नकारात्मकतेच्या रूपांतरणाची, ट्रान्सफॉर्मेशनची. रूपांतरण म्हणजे कसं? म्हणजे बघा, खरा योगी किंवा साधक फक्त सहन करत नाही बसत. तो त्या नकारात्मकतेला न्यूट्रलाइज करतो, तिचं रूपांतरण करतो. शिवाने विष कंठात ठेवला म्हणजे काय केलं? त्या विनाशकारी ऊर्जेवर नियंत्रण मिळवलं, तिला निष्क्रिय केलं, ती पसरू दिली नाही. म्हणजे आजच्या जगात जे आपल्याला त्रास होतो, टीका होते, अपमान होतो, दुःख मिळतं, त्याला फक्त गिळून शांत बसायचं नाही, तर त्यावर काहीतरी प्रक्रिया करायची, त्याची तीव्रता कमी करायची. अगदी तेच. त्या नकारात्मकतेमुळे आपलं आतलं संतुलन बिघडू द्यायचं नाही आणि जमलं तर त्या अनुभवातून काहीतरी चांगलं शिकायचं. हेच खरं नीलकंठ होणं आहे. म्हणजे ही पॅसिव्हिटी नाहीये. नाही, ही एक ॲक्टिव्ह प्रोसेस आहे नकारात्मक ऊर्जा मॅनेज करण्याची. वाह, हा खूपच महत्वाचा मुद्दा आहे, नकारात्मकतेचं रूपांतरण. बरं, आता शिवाच्या त्या विशिष्ट रूपाकडे वळूया का? त्यांचं प्रत्येक प्रतीक खूप विचार करायला लावणार आहे. सुरुवात करूया त्यांच्या तिसऱ्या डोळ्यापासून. हो, शिवाचा तिसरा डोळा हा काही आपला नेहमीचा भौतिक डोळा नाहीये. हा आहे ज्ञान, अंतर्दृष्टी आणि उच्च जाणीवेचं प्रतीक, हायर कॉन्शियसनेस ज्याला म्हणतात. अच्छा. या डोळ्यांनी ते फक्त बाहेरचं जग नाही बघत, तर सत्य आणि असत्य म्हणजे काय खरं काय खोटं यातला फरक ओळखतात. असं म्हणतात की याच डोळ्यांनी त्यांनी कामदेवाला भस्म केलं होतं. हो. म्हणजे वासना आणि जे भ्रम आहेत त्यांचा नाश करण्याची शक्ती आहे ही. म्हणजे ही एक प्रकारे विवेकाची दृष्टी झाली, डिस्क्रिमिनेशनची. आणि त्यांच्या कपाळावर चंद्रकोर असते, ती काय सांगते? आजकाल तर एवढा माहितीचा मारा असतो आपल्यावर. बरोबर. ती कपाळावरची चंद्रकोर आहे ना, ते मनावर आणि काळावर असलेल्या नियंत्रणाचं प्रतीक आहे. आता बघा, चंद्र कसा बदलतो, कलेकलेनी वाढतो, कमी होतो. हो. तसंच आपलं मन पण आहे, सतत बदलतं. भावना येतात, विचार येतात, लाटांसारखे. खरे. तर चंद्राला मस्तकावर धारण करणं म्हणजे काय? तर या मानसिक चंचलतेवर, या मेंटल फ्लक्च्युएशन्सवर नियंत्रण मिळवणं, शांत राहणं, स्थिर राहणं. आजच्या जगात हे खूप महत्वाचं आहे. इन्फॉर्मेशन ओव्हरलोडच्या काळात मनाला शांत ठेवणं. अगदी. आणि त्यांच्या जटेतून गंगा वाहते. गंगा म्हणजे पवित्रता आणि ज्ञान. शिवाच्या जटेतून तिचा उगम होतो. याचा अर्थ काय? की ज्ञान आणि शुद्धतेचा अखंड प्रवाह त्यांच्यातून सुरू होतो. हे दाखवतं की खरं ज्ञान हे फक्त पुस्तकी नसतं, ते एका उच्च स्रोतातून येतं आणि ते सतत वाहत राहिलं पाहिजे, थांबायला नको. इट सिग्निफाईज अ कंटिन्युअस फ्लो ऑफ विजडम. आता एका वेगळ्या प्रतीकाकडे येऊया, भस्म. शिव अंगाला भस्म लावतात, याचा काय अर्थ घ्यायचा? हे थोडं म्हणजे काही जणांना विचित्र वाटू शकतं. हो, वाटू शकते. पण भस्म म्हणजे काय? राख. सगळं काही जळून गेल्यावर जे उडतं ते अंतिम सत्य. अच्छा. शरीरावर भस्म लावणं हे भौतिक जगापासून, म्हणजे ही जी देहाची ओळख आहे आपली, त्यापासून अलिप्त राहण्याचं प्रतीक आहे, डिटॅचमेंट.
हे सतत आठवण करून देतं की आपलं शरीर, या सगळ्या भौतिक गोष्टी त्या कायमच्या नाहीत, नश्वर आहेत. हां. योगी या जाणीवेत जगतो. त्यामुळं तो मृत्यूच्या किंवा काहीतरी गमावण्याच्या भीतीपलीकडे जातो. इट्स अबाउट रेकग्नायझिंग द इम्परमनंट नेचर ऑफ द फिजिकल वर्ल्ड. म्हणजे हे एक प्रकारे रिमाइंडर आहे की आपलं खरं स्वरूप या शरीरापलीकडचं आहे. बरोबर. आणि त्रिशूळ, येस. त्याचे 3 टोकं काय दर्शवतात? त्रिशूळ हे शिवाचं मुख्य शस्त्र आहे. त्याची जी 3 टोकं आहेत ती 3 मूलभूत शक्तींचं प्रतीक आहेत. निर्मिती म्हणजे क्रिएशन, स्थिती म्हणजे प्रिझर्वेशन आणि लय म्हणजे डिस्ट्रक्शन. बरं. शिव या तिन्ही शक्तींचे स्वामी आहेत. त्यांच्यात ते संतुलन राखतात. आणि एवढंच नाही तर सत्व, रज, तम हे जे 3 गुण आहेत ना, हो, त्रिगुण. बरोबर, त्या त्रिगुणांवर नियंत्रण ठेवण्याचंही ते प्रतीक आहे. थोडक्यात काय तर विश्वाचे जे मूलभूत नियम आहेत त्यावरचं प्रभुत्व दाखवतं ते. आणि गळ्यात साप असतो त्यांच्या. हे प्रतीक बघून तर अनेकांना भीती वाटते. हो, कारण साप म्हटलं की आपल्याला भीती किंवा मृत्यू आठवतो. पण शिवाने त्याला अलंकार म्हणून धारण केलाय, गळ्यात घातलाय. हो ना. याचा अर्थ काय की त्यांनी भीतीवर पूर्णपणे विजय मिळवला आहे. ॲब्सोल्यूट फिअरलेसनेस. अच्छा. आणि दुसरा अर्थ म्हणजे साप हे कुंडलिनी शक्तीचं प्रतीक आहे, जी आपल्या आत एक सुप्त आध्यात्मिक ऊर्जा असते ना, लेटेंट स्पिरिच्युअल एनर्जी. शिवानं त्या ऊर्जेवर पण पूर्ण नियंत्रण मिळवलं आहे, हे यातून दिसतं. म्हणजे भीतीवर विजय आणि ऊर्जेवर नियंत्रण. वा. आणि शेवटी डमरू, त्याचा आवाज काय सांगतो? डमरू हे निर्मितीच्या पहिल्या ध्वनीचं प्रतीक आहे. असं मानलं जातं की शिवाच्या डमरूच्या नादातूनच ओम म्हणजे ओम हा सृष्टीचा मूळ ध्वनी निर्माण झाला. प्रायमॉर्डियल साऊंड. ओम. हो, आणि त्यातूनच मग पुढे सगळं विश्व आकाराला आलं. हा नाद म्हणजे काय? स्पंदन, ऊर्जा, जीवनाचा प्रारंभ. इट सिम्बलायझेस द रिदम ऑफ क्रिएशन. खरंच की शिवाचं प्रत्येक प्रतीक आपल्याला एका खोल विचाराकडे घेऊन जाते. हे फक्त धार्मिक चिन्ह नाहीयेत, तर हे जीवनाचं तत्वज्ञान आहेत. अगदी. मग प्रश्न येतो की हे सगळं ज्ञान आजच्या या धावपळीच्या मॉडर्न जगात आपण कसं लागू करायचं? म्हणजे शिवासारखं जगणं म्हणजे नेमकं काय? हो ना, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. तर शिवाकडून घेण्यासारखी पहिली शिकवण म्हणजे अलिप्तता, डिटॅचमेंट. याचा अर्थ असा नाही की कामच करायचं नाही किंवा जबाबदाऱ्या टाळायच्या. तर आपलं काम, आपलं कर्तव्य ते पूर्ण निष्ठेने करायचं. पण त्याचं जे फळ मिळेल, यश येईल, अपयश येईल, त्यात भावनिकदृष्ट्या जास्त गुंतून जायचं नाही. पण मग अनेकांना वाटेल की फळाची अपेक्षाच नसेल तर काम करायला मोटिवेशन कुठून मिळणार? किंवा अलिप्त राहिल्याने आपण एकदम भावनाशून्य होऊन जाऊ का? नाही, अलिप्तता म्हणजे भावनाशून्य होणं नाहीये, अजिबात नाही. तर भावनांच्या अधीन न होणं. मोटिवेशन कामाच्या आनंदातून मिळू शकतं, आपलं कर्तव्य आहे या जाणीवेतून येऊ शकतं. आणि बघा, फळाची चिंता कमी झाली की कामावरचं लक्ष वाढतं आणि ताण पण कमी होतो. हे खरंय. या मानसिक स्थितीसाठी रोज थोडा वेळ ध्यान करणं, मेडिटेशन खूप उपयोगी ठरू शकतं. ध्यान? हो, अगदी 10-15 मिनिटं शांत बसून फक्त श्वासावर लक्ष केंद्रित करायचं किंवा ओम नमः शिवाय सारख्या मंत्राचा जाप करायचा. त्यानं मन स्थिर व्हायला खूप मदत होते. This practice helps cultivate inner stability. म्हणजे ध्यान हे अलिप्तता साधायला एक प्रॅक्टिकल टूल झालं. बरं, दुसरी महत्वाची शिकवण कोणती आहे? दुसरी शिकवण आहे ती नीलकंठ कथेशी जोडलेली नकारात्मकतेचं रूपांतर, ट्रान्सफॉर्मिंग निगेटिव्हिटी. हां, ज्याबद्दल आपण बोललो. हो, जेव्हा राग येतो, द्वेष वाटतो, निराशा येते, अशा भावना येतातच, तेव्हा त्यांना दाबून नाही टाकायचं किंवा इतरांवर नाही काढायचं. त्यांना आधी स्वीकारायचं, त्यांचं निरीक्षण करायचं, साक्षीभावाने बघायचं आणि मग प्रयत्न करायचा की त्यांची ऊर्जा विधायक कामाकडे कशी वळवता येईल. उदाहरणार्थ, समजा कामाच्या ठिकाणी कोणी टीका केली, तर निराश होण्याऐवजी शांतपणे विचार करायचा की यात काही तथ्य आहे का? असेल तर स्वतःमध्ये सुधारणा करण्याची संधी म्हणून बघायचं. हे तसं सोपं नाहीये, पण प्रयत्न नक्कीच करण्यासारखा आहे. यासाठी काही सिम्बॉलिक कृती करता येईल का रोजच्या रोज? हो, एक सोपा अग्निविधी म्हणजे फायर रिच्युअल करता येतो. रोज संध्याकाळी घरात एक छोटा दिवा लावायचा. ठीक आहे. आणि त्याच्या ज्योतीकडे शांतपणे बघायचं आणि मनातल्या मनात कल्पना करायची की दिवसातला एखादा नकारात्मक विचार किंवा चिंता किंवा एखादी वाईट सवय आपण त्या अग्नीत सोडून देतोय, स्वाहा करतोय. अच्छा. अग्नी शुद्धीकरणाचं प्रतीक आहे. तर ही एक मानसिक सवय लावण्यासाठी चांगली सिम्बॉलिक कृती आहे. छान कल्पना आहे ही.
तिसरी शिकवण काय घेऊ शकतो आपण? तिसरी शिकवण आहे शांतता आणि नृत्यात संतुलन, बॅलन्स बिटवीन स्टिलनेस अँड डान्स. आता बघा, शिव एकाच वेळी गंभीर योगी आहेत, ध्यानात मग्न, हो, आणि तेच नटराज म्हणून सृष्टीच्या तालावर आनंदाने नाचतात सुद्धा. बरोबर. याचा अर्थ काय की जीवनात शांतता, आत्मचिंतन, इंट्रोस्पेक्शन जेवढा महत्वाचा आहे, तेवढाच उत्साह, ऊर्जा आणि उत्सव, सेलिब्रेशन सुद्धा महत्वाचं आहे. हां, म्हणजे वर्क लाईफ बॅलन्स सारखं काहीतरी. अगदी तसंच. सतत गंभीर राहून किंवा सतत धावपळ करून नाही चालणार. दोन्हीचा समतोल हवा. बॅलन्स इज की. मग या समतोलनासाठी काय करता येईल? हो, इथे चंद्राचं प्रतीक उपयोगी पडतं. जसं शिवानं चंद्राला मस्तकी धारण करून मनाला शांत ठेवलं, आपणही चंद्र साधना म्हणजे मून प्रॅक्टिस करू शकतो. चंद्र साधना. हो, पौर्णिमेला किंवा शांत चांदण्या रात्री थोडा वेळ बाहेर शांत बसायचं, चंद्राकडे बघायचं. निसर्गाच्या त्या शांत रूपाशी जोडल्या गेल्यावर आतून एक शांतता अनुभवायला येते. इट हेल्प्स कनेक्ट विथ कामनेस अमिड्स केऑस. हे करून बघायला हवं. शांतता आणि उत्साह दोन्ही महत्वाचे. आता पुढची शिकवण? पुढची आहे निर्भयता, फिअरलेसनेस. शिवासारखी निर्भयता, ज्यांनी सापाला अलंकार म्हणून स्वीकारलं. जीवनात अनिश्चितता येणार, आव्हानं येणारच. त्यांना घाबरून पळून नाही जायचं, धैर्यानं सामोरं जायचं. भीती आपल्याला बांधून ठेवते, मर्यादित करते. निर्भयता आपल्याला आपली खरी शक्ती ओळखायला मदत करते. मग ती भीती कशाचीही असो, नोकरी जाण्याची, आजारपणाची, अपयशाची. बरोबर. अडचणींना एक संधी म्हणून बघण्याचा दृष्टिकोन ठेवणं. आणि शेवटची पण कदाचित सगळ्यात महत्वाची शिकवण कोणती म्हणता येईल? ती म्हणजे अहंकाराच्या पलीकडे जगणं, लिव्हिंग बियॉन्ड इगो. आपली खरी ओळख काय आहे? आपलं पद, पैसा, रूप, सोशल स्टेटस नाही. आपण ह्या सगळ्याच्या पलीकडचं शुद्ध चैतन्य आहोत, प्युअर कॉन्शियसनेस. ही जाणीव ठेवणं. शिव भस्म लावून हेच तर सांगतात की ही बाहेरची ओळख क्षणभंगूर आहे. जेव्हा आपण मी आणि माझं या छोट्या कल्पनेतून बाहेर पडतो, तेव्हाच आपण इतरांशी आणि या विश्वाशी जोडले जातो. पण मग या अहंकाराला कमी कसं करायचं? भस्म तर नाही लावू शकत आपण रोज. नाही, भस्म लावायची गरज नाही. पण आपण जीवनात साधेपणा आणू शकतो. सिम्प्लिसिटी इन लाईफ. साधेपणा? हो. आपल्या गरजा कमी ठेवणं, घरात अनावश्यक वस्तूंचा पसारा कमी करणं, रिड्यूस क्लटर, वस्तू आणि पद यांची आपली ओळख जोडणं कमी केलं ना, की अहंकार आपोआप कमी होतो. योगी कसा असतो? कमीत कमी वस्तूंमध्ये पण परिपूर्ण असतो. सिम्प्लिसिटी लीड्स टू इनर फ्रीडम. तर थोडक्यात काय? शिवाकडून शिकण्यासारख्या गोष्टी म्हणजे कामात पूर्ण लक्ष, पण फळाबद्दल अलिप्तता, नकारात्मकतेचं रूपांतरण करणं, शांतता आणि उत्साहाचा समतोल साधणं, निर्भयता अंगी बाणणं आणि अहंकाराच्या पलीकडे जाणं. अगदी. आणि यासाठी आपण ध्यान, अग्निविधी, चंद्रसाधना, साधेपणा हे प्रॅक्टिकल मार्ग वापरू शकतो. बरोबर. शिवाचं जीवन म्हणजे विरोधाभासांचं सुंदर संतुलन आहे. ते संहारक आहेत, पण तेच भोळेनाथ पण आहेत. ते योगी आहेत, पण गृहस्थही आहेत. वैरागी आहेत, पण नर्तकही आहेत. हो. हेच संतुलन आपल्याला आपल्या जीवनात साधायचंय. खरंच, आजच्या चर्चेतून शिवाकडे बघण्याचा एक अगदी नवीन दृष्टिकोन मिळाला. ते केवळ एक देव नाहीत, तर एका संतुलित, परिपूर्ण आणि परिवर्तनशील जीवनाचे प्रतीक आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं काय? जर आपण आपल्या जीवनात येणारं विष म्हणजे अडचणी, दुःख, नकारात्मकता याला अमृतात म्हणजे संधी, ज्ञान, सकारात्मक ऊर्जा यात रूपांतरित करायला शिकलो, तर आपण स्वतःमध्ये आणि आपल्या आजूबाजूच्या जगात एक सकारात्मक बदल घडवणारी शक्ती बनू शकतो. तीच खरी शिवशक्ती आहे. महादेवाच्या या ऊर्जेने आणि या विचारांनी जर आपल्याला ही प्रेरणा मिळाली असेल, तर ज्ञानाचा हा प्रवाह थांबू देऊ नका. या चर्चेला लाईक करा आणि आपले मित्र, मैत्रिणी, कुटुंबीय यांच्यासोबत नक्की शेअर करा. त्यांनाही या विचारांचा लाभ मिळू दे. हो, नक्कीच. तुम्हाला शिवाचं कोणतं प्रतीक किंवा कोणती शिकवण सगळ्यात जास्त भावली किंवा या चर्चेबद्दल तुमचे काय विचार आहेत, आम्हाला खाली कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. तुमच्या प्रतिक्रिया वाचायला आम्हाला खरंच आवडेल. हो, कळवा नक्की. आणि अशाच सखोल चिंतनात्मक चर्चा ऐकण्यासाठी सनातन शास्त्राला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.